नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर उन्हाळ्यामध्ये फारशी भूक लागत नाही, पण पानामध्ये असे हे चटपटीत कैरीचे पदार्थ असले की 2-3 घास जास्तच जातात. कच्च्या कैरीपासून अनेक पदार्थ केले जातात, पण आज इथे मी थोडेसे वेगळे असे पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराची कच्ची कैरी घेतली आहे. कैरी इथे आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर कैरीच्या वरील पिलरच्या साहाय्याने अशी ही साल काढून घ्यायची आहे, कारण कैरीची साल ही थोडीफार तुरट असते. रेसिपीमध्ये अगदी बारीक-सारीक टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणखीन चॅनलवर रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईकसुद्धा करा. हे पहा, आता इथे कैरीची संपूर्ण साल मी काढून घेतली आहे. कैरीची साल ही थोडीफार तुरट असल्यामुळे काढून घेतलेलीच बरी. आता ह्या कैरीच्या जाडसर अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. फोडी करून घेतल्यानंतर या कैरीचे समप्रमाणात 2 भाग करून घ्यायचे आहेत, कारण कैरीचे मी इथे 2 प्रकार दाखवणार आहे आणि हे पदार्थ करताना गॅसचा वापर मी अजिबात करणार नाही आहे. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भरून पुदिन्याची पाने आणि 1 वाटी भरून कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर आणि पुदिना मी स्वच्छ धुवून असा घेतला आहे. आता यामध्ये गूळ घालायचा आहे. ज्या प्रमाणात तुम्ही कैरीच्या फोडी घेणार असाल त्याच प्रमाणात गूळ घालायचा आहे, किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, किंवा तुम्हाला किती तिखट हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही मिरची घालू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून याची गंधासारखी अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हे पहा, मस्त अशी हिरवीगार आणि आंबट गोड चवीची कैरीची आणि पुदिन्याची चटणी तयार झाली आहे. आणि या चटणीला कलरसुद्धा पहा ना, किती हिरवागार असा आला आहे. कैरी घातल्यामुळे याचा कलर अजिबात बदलला नाही आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, पुदिना आणि कोथिंबिरीची चटणी ना अगदी काळी पडते, पण इथे कैरी घातल्यामुळे अगदी हिरवागार असा कलर राहिला आहे. याला आपण गॅस न पेटवता हिरव्या रंगाचा सॉस म्हणू शकतो. हा सॉस आपण समोसा, बटाटे वडा किंवा कोणत्याही प्रकारचे कटलेट याबरोबर खाऊ शकतो. अगदी कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर नसलेला असा हा सॉस अगदी आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदेशीर आहे. त्यामध्ये पुदिना आहे, कोथिंबीर आहे. असा हा सॉस आता आपण सर्व करूया. हा पहा, मस्त असा आंबट गोड चवीचा कैरीचा आणि पुदिन्याचा सॉस तयार आहे. तोही गॅसचा वापर अजिबात न करता केलेला. असा सॉस तुम्हीसुद्धा करून पहा. आता आपण कैरीचा दुसरा प्रकार पाहू. त्यासाठी इथे एका डिशमध्ये मी बारीक चिरलेल्या कैरीच्या फोडी घेतल्या आहेत, आणि जेवढ्या प्रमाणात इथे कैरीच्या फोडी घेतल्या आहेत तेवढ्याच प्रमाणात इथे बारीक चिरलेला कच्चा कांदा घ्यायचा आहे. कांदा घालून झाल्यानंतर जेवढ्या कैरीच्या फोडी आहेत तेवढाच इथे बारीक केलेला गूळ घालायचा आहे, किंवा तुम्हाला किती गोड हवा आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही गूळ घेऊ शकता. गूळ घालून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचे आहे. आणखीन तिखटपणासाठी यामध्ये मिरची पावडरसुद्धा घालायची आहे. इथे मी पाव चमचा मिरची पावडर घातली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तेल. इथे मी कच्चे तेल वापरले आहे 1 चमचा. तुम्ही इथे कोणतेही तेल वापरू शकता, फक्त मोहरीचे तेल वापरू नका. आता हे सर्व एकत्र चमच्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी कैरी आणि कांद्यामध्ये गूळ विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. ही कैरी कांद्याची चटणी जेवताना जर का तुम्ही ताटामध्ये घेतलीत तर जेवणाची लज्जत आणखीनच वाढेल. या रेसिपीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तुम्ही ते नक्की चेक करा. असे हे गॅस न वापरता साधे आणि सरळ सोपे पदार्थ मी तुम्हाला करून दाखवले आहेत. तुम्ही हे जरूर करून पहा, चवीला अगदी मस्त लागतात. आता आपण कैरी कांद्याची चटणी पण सर्व करूया. कांद्यामुळे या चटणीची चव आणखीनच वाढते, एकदम अशी भन्नाट लागते. असे हे कैरीचे 2 पदार्थ तुम्हाला आवडले असतील तर रेसिपीला एक लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, आणि बाजूला दिलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. आणि या रेसिपी तुम्ही नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.